ह्या सर्वांना. तर तुम्हा सर्वांचं चित्राज आर्ट या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत डब्ल्यू पासून तयार होणारी रांगोळी. तर सुरुवातीला मी वुमन्स डे या निमित्तानं आपण हे काढू शकतो वुमन्सचं डब्ल्यू. तर ते डब्ल्यूचा मी सेव्ह करून घेते सुरुवातीला. हे पहा या पद्धतीनं मी डब्ल्यूचा सेव्ह करून घेते. अशा पद्धतीने मी डब्ल्यूचा सेव्ह काढून घेतल्यानंतर आपण आता रांगोळीला सुरुवात करूया. डब्ल्यूचे जे टोकं आहेत ना त्या ठिकाणी आपण मोठे डॉट देऊन घेऊया. मध्यभागी एक डॉट देऊन घेऊया. कोपरे जे आहेत ना या ठिकाणी डॉट देऊन घेऊया. त्या ठिकाणी मी बोटाच्या सहाय्यानं गोल करून घेते आणि फुलाचा आकार करून घेते. या पद्धतीनं बघा. फुलाचा आकार तयार करून घेते मी. जिथं जिथं आपण मोठे टिपके देऊन घेतलेले आहे तिथं मी फुलांचा आकार देत आहे. हे पहा अशा पद्धतीनं मी डब्ल्यूचा आकार करून घेतलेला आहे. फुलं काढलेली आहेत. आता फुलं आपण तयार करून घेऊया, भरून घेऊया ह्याच्यामध्ये कलर. बोटाच्या सहाय्याने मी पूर्ण फुलांमध्ये कलर भरून घेते. अशा पद्धतीने मी पूर्ण कलर देऊन घेतलेला आहे. मला जो कलर आवडतो तो तुम्ही देऊ शकता. तर त्यानंतर मी खिळ्याच्या सहाय्यानं फुलांच्या पाकळ्याचा आकार देऊन घेते. हे बघा या पद्धतीनं पाठीमागच्या खिळ्याच्या सहाय्याने पेन्सिलच्या सहाय्यानं पेनाच्या सहाय्यानं तुम्ही कशाच्याही टोकदार साहित्याच्या सहाय्याने तुम्ही आकार करून घेऊ शकता. तर मी या पद्धतीने माझ्याकडे खिळा आहे तर मी खिळा आकार देऊन घेते. तर असे फुलांचा आकार मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मी फुलांच्या मध्ये टिपके देऊन घेते. टिपके देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर मी फुलाच्या शेजारी हिरव्या रंगानं असे पानं काढून घेते. बघा अशा पद्धतीने टिपके देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर मी येलो कलरने थोडे डॉट्स देते. त्यावरती डॉट वरतीच ते पहा या पद्धतीने मी सगळे टिपके देऊन घेतलेले आहेत. तर त्यानंतर मी आता चमचेच्या सहाय्याने काटा चमचेच्या सहाय्याने असे सेप देऊन घेते. बघा या पद्धतीने
हे पहा, या पद्धतीने मी डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्यानं हे पण केलेले आहेत आणि त्याला बोटाच्या साहाय्यानं सेप देऊन घेते बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने मी बोटाच्या साहाय्यानं सेप देऊन घेतलेला आहे. तर बघा कसं वाटतंय. तर त्यानंतर मी जिथं जिथं आपला स्पेस सुटलेला आहे तिथं तिथं हे बघा अशा डॉट देऊन घेते. या पद्धतीने इथं टिपक्यामध्ये बोटाच्या साहाय्यानं प्रेस करते आणि त्याच्यामध्ये आणखी टिपके घेऊन घेते. आता आपण वरच्या साईडला एक मोठा भगव्या कलरचा ठिपका देऊया. इकडच्या साईडला दोन्ही साईडला. त्यानंतर इथं त्यानंतर खेळच्या साह्यानं असं गोल राऊंड करूया दोन्ही टिपक्यामध्ये. इकडं पण दोन टिपक्यामध्ये करूया. आणि आता आपण याला फुलाचा आकार देणार आहोत. हे स्टिक आहे ना त्याच्या साह्यानं आपण फक्त ह्याच्यामध्ये असं गोल करणार आहोत जेणेकरून आपलं झेंडूचं फूल तयार होईल. हे पहा अशा पद्धतीने झेंडूचं फूल तयार. त्यानंतर आपण जिथं स्पेस राहिलेलं आहे तिथं असे डॉट्स देऊन जोडून घेऊया. आपण साईडला आपण जोडून घेतोय आणि हे बघा आता किती छान दिसते रांगोळी. आता बघा इथं मी प्रेस करून घेते. ही पण प्रेस करते या पण साईडला. मध्यभागी कलर भरून घेते. तर जिथं जिथं गॅप दिसतोय ना तो आपण भरून घेऊया. आणि जे आपण फुलांमध्ये पण असे डॉट देऊन घेतलेले आहे ना इथं पण प्रेस करून घेऊ. तो पण आपण दुसऱ्या कलर येलो कलर भरून घेतलेले. तर बघा ही झाली आपली रांगोळी तयार. ही वुमन्स डे स्पेशल डब्ल्यूची रांगोळी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. ओके बाय. इथेच थांबूयात आपण.